नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 8 सप्टेंबर। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, तर कोणत्या ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। आपण बघतोय की नाशिक या भागापासून नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक, मनमाड, मालेगाव तसेच धुळे, चाळीसगाव या ठिकाणी वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। तर साक्री, धुळे, शिरपूर, नंदुरबार, नवापूर, जळगाव या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। त्याचबरोबर अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, कापसी, चंद्रपूर, आदिलाबाद, पुसद, लोणार, संभाजीनगर या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे सकाळचं कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर नाशिक तसंच अहिल्यानगर भागात जामखेड, दौंड, करमाळा, बार्शी, पेठ, लातूर, काहीच, जेजुरी, पुणे, खेड तसेच इंदापूर, बारामती, सोलापूर, पंढरपूर, वडूर, सातारा या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर लातूर, बिदर, कलबुर्गी, तुळजापूर, बार्शी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील। सातारा, वडूज, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी तसेच गोकाक, बेलगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गोरेगाव तसेच खोपोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर हलकासा वारासुद्धा वाहण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे मित्रांनो। त्याचबरोबर आपण बघितलं तर नांदेड, पुसद, लोणार तसेच अकोला, माजलगाव, परभणी, उमरखेड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण 12 सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये चेंज दिसतो आहे। संभाजीनगर तसेच अहिल्यानगर या भागामध्ये पूर्णतः वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर वैजापूर, श्रीरामपूर तसेच मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, सिल्लोड, जालना, चिखली, लोणार या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील। तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर हवासुद्धा वाहताना आपल्याला दिसणार आहे जोरदार। त्याचबरोबर संभाजीनगर, पैठण, भगूर, घोडेगाव, राहुरी, गेवराई, अंबड तसंच पाथर्डी, अहिल्यानगर, खाडा, राळेगाव, जामखेड तसेच काईज, कलाम, बीड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर परभणी, नांदेड, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, अहमदापूर, परळी, दिगलोर या ठिकाणी, आदिलाबाद, निर्मळ या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो 12च्या सुमारास। तर मुंबई साईड बघितली तर मुंबई, कल्याण, डोंबिवली, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील। त्याचबरोबर कराड, विटा, सातारा, सांगली, कोल्हापूर, जत, वडूज त्याचबरोबर पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर, दौंड, करमाळा या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडेसुद्धा राहू शकते। त्याचबरोबर त्या ठिकाणी आपला वारासुद्धा थोडासा वाहताना दिसणार आहे। तर जुन्नर, खेड, खोपोली तसेच इगतपुरी, नाशिक या भागात हलकासा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे आपल्याला। इगतपुरी, नाशिक या ठिकाणी आपल्याला हलकासा पावसाच्या सरी त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता दिसत आहे। वातावरण पूर्णतः ढगाळ असेल, त्या ठिकाणी वारासुद्धा आपल्याला थोडासा वाहताना दिसणार आहे। मनमाड, मालेगाव, साक्री, धुळे, परोळा, जळगाव, नंदुरबार, नवापूर, शिरपूर, सेंदवा या ठिकाणी वातावरण हे वातावरण थोडंसं ढगाळ राहील। तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण 3-4 सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता की वडोदरा, सुरत, वलसाड हा जो भाग आहे, पालघर, मुंबई या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहू शकते। तर दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तसेच सावंतवाडी या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल। तर काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा 4च्या सुमारास पडताना दिसू शकतो। सातारा, वडूज, विटा, कराड, कोल्हापूर, सांगली, निपाणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहील। तर वडूज, विटा या ठिकाणी आपल्याला हलक्याशा पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसू शकतात। तर दौंड, जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळा या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः ढगाळ राहील। पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहील। तर काही ठिकाणी आपला सूर्यदर्शनसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे। तर तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, उदगीर, अहमदापूर, परळी, काईज, बीड, माजलगाव, परभणी या ठिकाणी हा जो पट्टा दिसतो आहे आपल्याला, हा पूर्णतः आपल्याला कोरडा राहण्याची दाट शक्यता आपल्याला येत आहे। अहिल्यानगर भागात जर बघितलं तर राळेगाव, खाडा, जेज, शिरूर, अळकोटी, मंचर, जुन्नर, घारगाव, राहुरी, घोडेगाव, भगूर, पाथर्डी, खाडा, जामखेड या ठिकाणी पूर्णतः श्रीगोंदा या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ राहणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलकाशा पावसाच्या सरीसुद्धा पडू शकतात। तसेच संगमनेर, श्रीरामपूर, गंगापूर, संभाजीनगर, वैजापूर, कोपरगाव, सिन्नर, येवला, निफाड, मनमाड, तेलवड, कन्नड या ठिकाणी वातावरण पूर्णतः 4च्या सुमारास ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलकाशा पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसू शकतात। त्याचबरोबर चाळीसगाव, परोळा, अजंठा, सिल्लोड या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा
पडू शकतो. चिखली, खामगाव, मोटोला, बुलढाणा, मलकापूर, अकोला या ठिकाणी सुद्धा वातावरण 4च्या सुमारास पावसाचं असणार आहे. हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो आपल्याला 4च्या सुमारास मित्रांनो. त्याचबरोबर अचलापूर, अमरावती, अकोट, वरुड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहू शकते. तर नंदुरबार, बडवानी, जळगाव, मालेगाव तसेच मनमाड, साक्री या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असेल. आपण संध्याकाळी 8च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. नाशिक, इगतपुरी या ठिकाणी थोडंसं हलकंसं ढगाळ राहू शकते. वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, संभाजीनगर, अहिल्यानगर या भागात वातावरण थोडंसं ढगाळ असेल. तर जामखेड, कर्जत, खाडा, दौंड, करमाळा, बारामती, इंदापूर, फलटण, अकलूज, पिलीव, पंढरपूर, सांगोले हा जो भाग दिसतो आहे आपल्याला हा पूर्णतः त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाजा आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. शंख या ठिकाणीपर्यंत हा पाऊस आपल्याला हलक्या स्वरूपाचा पडताना दिसणार आहे. तर वडोद, मायानी, विटा या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल. तर सातारा, कराड, पठाण, इस्लामापूर, कडोली, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहू शकते. तर सांगली तसेच कुडाची या ठिकाणी वातावरण, तासगाव या ठिकाणी वातावरण थोडंसं कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर कोकण भाग पाहिला तर आपण राजापूर, रत्नागिरी, चिपळूण तसेच गोरेगाव, खोपोलीपर्यंत हा वातावरण पूर्णतः त्या ठिकाणी ढगाळ असेल. तर मुंबई, कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर, डहाणू या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. 11च्या 12 सुमारात्री मध्यरात्रीपर्यंत बघितलं तर वातावरण पूर्णतः नाशिक या ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे. नाशिक, इगतपुरी, तर जुन्नर, खेड, पुणे तसेच जेजुरी, कोकण भाग, मुंबईचा गोरेगाव, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर काही ठिकाणी हा कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. सातारा, वडोद, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर पंढरपूर, सोलापूर, लिंडी, अफलाजापूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्रीच्या सुमारास पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. तर इंदापूर, करमाळा, जामखेड, दौंड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर बार्शी, तुळजापूर, पेठ, लातूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल. तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तर संभाजीनगर, श्रीरामपूर, मनमाड, जालना, सिल्लोड, चाळीसगाव, मालेगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील. कोपरगाव, येवला, मनमाड, तेलवड, कन्नड, चाळीसगाव, मालेगाव, सटाणा, हरपडा, पाचोरा या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट. आजचा बघितलं तर तुम्ही बघितलं तर काही ठिकाणाचं वातावरण हे ढगाळ असणार आहे. दिवसभरात वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो आपण आजची अपडेट बघितली आहे. उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.